पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। आणि क्षीरसिंधूची या तटा पाणिया येती गजघटा, तेथ काय मुरकुटा वारिजत असे। 1711 ही ओवी। याच्यामध्ये जो आता सध्या चालू असलेला विषय तो म्हणजे गीता ग्रंथ, आणि त्या गीता ग्रंथाच्या निमित्तानं हे सगळं उपयोगी कसं झालं सर्वांच्याच, की त्याला उदाहरण देताना दिलं की प्रत्यक्ष द्रष्टा हे श्रीगुरु आहेत, पण ते सगुण रूप धारण करून मूर्ती घेऊन किंवा आकार घेऊन तुमच्या आमच्यासाठी दृश्य झाले। तसं हे विश्वावर उपकार करण्याकरता गीतारूपी ग्रंथ निर्माण केला व्यासाने, आणि सगळ्या विश्वाचं त्याच्यामध्ये कल्याण झालेलं आहे। त्याच्यामध्ये ते असं सांगतात की जसं क्षीरसिंधू आहे त्याच्यामध्ये मोठमोठे हत्ती काय करतात, समुदायाचे समुदाय जसं पाण्याला येतात, म्हणून काय साधी माशी चिलट ह्याला काय क्षीरसागर येऊ नको म्हणतो थोडंच। पाख फुटे पाखरू नुडे तरी नभीच थिरू, गगन कमी सत्वरू तो गरुडही तेथ। आता नुसतेच पंख फुटलेले आहेत, असं लहानसं पाखरू उडायला लागलं तरी आकाशातच उडतं, आणि गरुडही आकाशात उडतं। म्हणजे एखाद्याला सामर्थ्य आहे ते सगळं जसं आकाश क्रमून काढेल, पण छोटं एखादं काय पाखरू आहे नुकतेच पंख फुटलेलं ते आकाशातच फिरतं, म्हणजे त्यालासुद्धा आकाश स्थिरावा देतच। राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे, आणि का काय कोणे चालवेची ना। तसाच राजहंस जो आहे तो काय आहे की सगळ्यापेक्षा उत्तम चालतो, त्याचं डौलदार चालणं असतं, आणि तो सगळीकडं म्हणजे त्याच्यामुळं प्रसिद्ध झालं आहे। म्हणून काय दुसऱ्याने चालूच नाही, काय जसं असेल तसं चालता येतच। जी आपुलेनी अवकाशे आघात जळ घेपे कलशे, चुळी चुळपणा ऐसे भरुनी न निघे। आता दुसरी गोष्ट अशी की पाण्याच्या साठ्यामध्ये जसं काय आहे की एखादी घागर कळशी भरून घेतली तर तिच्यात जेवढं पाणी मावतं तेवढं घेता येतं, पण ओंजळ किंवा पशाभर पाणी घेतलं आणि चूळ घेतली तर ते सुद्धा पाणीच आहे की तेवढ्या मापानं ते पाणीच घेतलं जातं। दिव्येचा अंगी थोरी परी ते बहुतेज धरी, वाती आपुलिया परी आणीच किना। आता इथं जसं दिव्येचा म्हटले, काही ग्रंथामध्ये दिवटीचा म्हटले। दिवटी म्हणजे मोठा मशालीसारखा मोठा जा असणारा काय दिवा, तो जसा मोठा प्रकाश पाडतो कारण त्याचं तेज मोठं आहे, त्याची वात मोठी आहे, पण छोटीशी वात अंधाराला नाहीशी करतीच ना। लहानसा एखादं निरंजन लावलं, समई लावली तर तेवढा अंधार नाहीसा होतोच। जी समुद्राचे नि पैसे समुद्री आकाश आभासे, थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै। तसंच समुद्रात आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर ते आकाशाचं काय आहे भव्य दिव्य वाटतं, पण एखाद्या लहान पाणी साचलेल्या डबक्यात पडलं तरी आकाश आकाशपानानेच असतं। तेवी व्यासाधिक महामती वावरो येती ये ग्रंथी, मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळेची कीर।
तेव्हा आता चाललेला विषय असा आहे की व्यासानी या गीता ग्रंथामध्ये आपल्या अत्यंत बुद्धीमध्ये जी काही त्यांची अप्रांतमती आहे त्या बुद्धीतून हे सगळं स्पष्ट केलं. आता त्या गीता ग्रंथाचं काही भाष्य करायचं झालं तर आम्ही थोडंसं करूच की, एवढं तेवढं काही आमच्या युक्तीने जमेल. जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेत देखो शपरे येरे पोहो पाहती. आता ज्या मोठ्या सागरामध्ये जे काही मोठमोठे काय आहे जळचर असतात, अवाढव्य असे, ते सगळे समुद्रातून फिरतातच. पण लहान लहान छोटे छोटे मासे ते पण त्यात आहेतच. हे सगळं वर्णन इतक्या सगळ्या ओव्या आत्ता आपण चालू केल्यापासून पाहतो 1711 आत्तापर्यंत, ह्या सगळ्या का दिल्या तर व्यासाने जसं गीतेबद्दलचं महत्त्व दिलं आहे तसं गीतेचं महत्त्व सांगण्याचा मी थोडाफार तरी प्रयत्न केलेला आहे, असं माऊलीचं मनोगत आहे. अरुण अंगाजवळिके म्हणून सूर्या ते देखे मा भूतळीची न देखे मुंगी काही. आता त्या विनीताची मुलं आहेत अरुण आणि गरुड, तर त्यातला अरुण जो आहे हा काय आहे सूर्याचा सारथी आहे. तो आता इतकं सूर्याच्या जवळ आहे ना, सतत तो काय आहे सूर्याचं रथच चालवत आहे. मग खालची जी काही मुंगी, त्या मुंगीला काय एवढं तेवढं सुद्धा सूर्य दिसत नसेल का. या लागी आम्हा प्राकृता देशिका रे बंदे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नोहे. तेव्हा ही गीता आम्ही जे काही सामान्य आहेत तरी एवढी जी काही असणारी गीता मराठीतून केली म्हणून हे चुकीचं झालं, अयोग्यपणाला आलं असं चुकून म्हणता येत नाही. आणि बापू पुढा जाये ते घेत पाऊलाची सोये बाळ ए तरी न लाहे पाहू काही. आता जसं मोठा जो काही वडील आहे बाप आहे तो पुढं पुढं चालतो आणि बाळ त्याच्या मागं मागं चालतं. पण आता तो जसा झपझप पावलं टाकेल तितकी पावलं ह्याला नाही पडली, पण तो त्याच्या पावलांनी चालेलच ना. तैसा व्यासाचा मागोवा घेतो भाष्यकारा ते वाट पुसतो अयोग्यही मी न पवतू के जाईन. तेव्हा मी सगळं हे जरी लिहित असलो तरी व्यासाच्याच मागं आहे. जसं आत्ताचं उदाहरण आहे की बापाच्या पाठीमागं लहान मुलगा जातो, तसं व्यास हे श्रेष्ठ आहेत त्यांच्याच मागं मी चाललो आहे. आणि त्यांच्या लेखनावर ज्यांनी भाष्य लिहिलं त्या भाष्यकाराला जिथं नडल तिथं पाहतो, त्यांचा विचार घेतो. त्यामुळं माझं काहीच अयोग्य होणार नाही. मी जे करतोय, मी जे लिहितोय, मी जे बोलतोय ते योग्यतेनं चालेल. आणि पृथ्वी जयाचिया क्षमा नुबेगे स्थावर जंगमा जयाचे नि अमृते चंद्रमा निववी जग. जशी पृथ्वी काही जरी झालं, जड वाहन आलं काय, हलकं आलं काय, ती क्षमा करते. म्हणजे कोणी मोठा दगड टाकला तरी पृथ्वी काही कोणाला म्हणत नाही आणि कोणी पूजाच केली तरी काही म्हणत नाही. तसं हा जो काही चंद्र आहे तो जसा या एखाद्या वनस्पतीमध्ये अमृत भरतो पण सगळ्या जगालाही निववितोच. जयाचे अंगिक अंशिके तेज लाहोनी अर्के अंधाराचे सावाईके लोटीजत आहे. तसंच सूर्य उगवला एकदा की सगळीकडचा अंधार नाहीसा करतो, पण त्याचाच जो काही अंश असणारा तेजाचा भाग म्हणजे दिवा, तो सुद्धा आपला काय सगळ्या आपल्या उजेडाच्या ह्यानं सगळा जेवढा तेवढा भाग आहे त्यातला अंधार नाहीसा करतो. पवना जयाचे बळ आकाश जेणे पघळ ज्ञान देणे उजाळ चक्रवर्ती. आणि आता सगळी पंचमहाभूतं सांगत आली, त्याच्यामध्ये वायूला जसं एवढं सगळं फिरता येतं, पण ते कोणाच्या अधिष्ठानावर, कोणाच्या आश्रयावर, तर आकाशाच्या. तसं हे सगळं ज्ञान जे आहे गीतेबद्दलचं हे सगळं जर काही असेल
तर माझे श्रीगुरू आणि व्यास ह्यांच्यामुळंच आहे. वेद जेणे सुभाष सुख जेणे सोल्हास हे असो रूपस विश्व जेणे. आता वेदानंच काय केलं, सगळ्या भाषा आणल्या. जे अक्षर आली ते वेदातूनच आली आणि जे काही सुख कशाला म्हणतात ते समजून सांगण्याचा प्रयत्न त्या वेदामध्येच झालेला आहे. आणि इतकं सगळं असून म्हणजे सुखानं जे काही आनंदित होतात त्या सगळ्यामध्ये हे जे काही विश्व आहे त्या विश्वामध्ये त्याच योजना केलेल्या आहेत. तो सर्वोपकारी समर्थू सद्गुरू श्री निवृत्तीनाथू रहाटत असे मधई आतू रिघोनिया. तेव्हा हे सगळं मी करतो ते कोणामुळं, तर माझे श्रीगुरूचं माझ्या ठिकाणी काय आहे की ते माझे पाठीराखेत, त्यांच्या सामर्थ्य शक्तीवर माझं हे सगळं चाललं आहे. म्हणजे जे काही होत असतं त्याला जर मदत कोणाची लागत असेल तर सद्गुरूची लागते. आणि माझे निवृत्तीनाथ माझ्या सगळ्या असलेल्या ह्याला आशीर्वाद देऊन असल्यामुळं मी हे सगळं लिखाण करत आहे. आता आयती गीता जगी मी सांगे मराठी अभंगी ते के विस्मया लागी ठाव आहे. तेव्हा ही गीता तर आता सहजतेनं प्रत्येकाला मिळालेली आहेच. आता तिचंच मराठीत रूपांतर करतो आहे मी, तेच मराठीत सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. तेव्हा त्याच्यात विस्मय बांधण्याचं आश्चर्य काय, गीता जी आहे तीच राहणार आहे, त्यामुळं विस्मयाचं कारण नाही. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापासी होती तेने कोळी त्रिजगती एकवद केली. तेव्हा श्रीगुरूंनी प्रत्यक्ष त्याला आशीर्वाद दिला नाही, पण मातीचं श्रीगुरूचा पुतळा बनवला आणि रोज त्यांना नमस्कार करायचा. असं चालू का बाण, तसं मारू का विचारायचा. आणि ते करता करता तो खरोखरच नेमबाजीमध्ये तरबेज झाला. म्हणजे मातीच्या पुतळ्याने त्याच्यावर आशीर्वादच केला. चंदने वेधली झाडे झाली चंदनाचे निपाडे वशिष्ठे मांडली की भांडे भानुसी काठी. आता त्याचप्रमाणे एक काय आहे, चंदनाचं झाड आहे. आता त्याच्या बाजूला सुगंध असतो, त्यामुळं त्याच्या शेजारी उगवलेली झाडंसुद्धा चंदनाच्या सुवासाची होतात. मग हे काय आहे, चंदनाचं सामर्थ्य. जसं सूर्य पुढे येऊ नये आणि तो येत नाही असं पाहिल्यावर प्रत्यक्ष काय केलं की वशिष्ठानं आपली अंगातली कापड जे होतं छाटी ते टाकली, त्यामुळं सूर्यासारखं तेज त्याच्यातून बाहेर येऊ लागलं. मा मी तव चित्ताथिला आणि श्रीगुरु ऐसा दादूला जो दिठिवेनी आपुला बैसवीपदी. तेव्हा मी सगळं चित्त माझ्या श्रीगुरूकडे दिलेलं आहे. त्यामुळं माझी जी काही असेल, माझ्या हातून जे काही घडत असेल ते सगळं करणारे माझे धनी कोण असतील तर श्रीगुरू आहेत, ते माझे स्वामीत. त्यामुळं त्यांच्या दृष्टीनं मी परिपूर्ण झालो आहे. आता त्यांच्या दृष्टीनं मला जे पद मिळाले त्या पदाप्रमाणे मी हे लिखाण करत आहे. आधीची देखणी दिठी वरी सूर्य पुरवी पाठी ते न दिसे ऐशी गोठी केही आहे. आता एखाद्याची दृष्टी जसं घार कशी असते, किती उंच असते आणि तिथून त्याला खालचं सगळं अगदी लहानसं एखादं चाललेलं काय असेल सरडा म्हणा पाल म्हणा ते दिसतं आणि तिथून झेप घेते. म्हणजे तिची दृष्टी इतकी तीक्ष्ण आहे. तसं तीक्ष्ण दृष्टीचे काही असतात. शिवाय सूर्यानं त्याला आशीर्वाद दिला, मग तर त्याची दृष्टी किती चांगली असेल. त्याप्रमाणे हे सगळं अगोदरचंच आहे आणि त्यात मला आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून माझे नीच नव्हे श्वासोश्वासही प्रबंध व्हावे गुरुकृपा काय नो हे ज्ञानदेव म्हणे. तेव्हा माझ्या हातून जे काही लिखाण होतं आहे एवढंच काय, माझे श्वासोश्वाससुद्धा हे सगळं लिखाण लिहिण्याकरताच मदत करतात. म्हणजे हे लिखाण एक थोडासा निबंध आहे असं नाही, तर विस्तृत लिखाण असल्यामुळे हा प्रबंध आहे आणि हा माझ्याकडून पूर्ण होत आहे. या कारणे मिया
गीतार्थ मराठीया केला लोकाय या दिठीचा विषय. तेव्हा सर्व लोकाला हा विषय व्हावा. एरवी मध्ये असणारी गीता सगळ्याला कळत नव्हती, पण मराठीतून तिचा अनुवाद केल्यामुळं आता प्रत्येकाच्या दृष्टीचा तो विषय होईल. परी मराठे बोल रंगे कवळिता पै गीतांगे पै गातयाचे निपांगे एकाडता नोहे. आता जसं मराठीतनं जे काही असतं त्याच्याकरता काय आहे की जे जे लिखाण आहे ते आकलन करायचं आहे. मग जसं एखादा काय आहे गायन करत असला तर त्याचं गाणं सगळ्याला ऐकू येतंच की. म्हणोनी गीता गाओ म्हणे तै गाणिये अंगी लेणे ना मोकळे तरी उणे गीताही आणीत. एकंदरीत या गीतेचंच वर्णन गीतेचे श्लोक जरी म्हणायचं म्हटलं तरीसुद्धा काय आहे की आपलं जे गायन आहे ते गायन काय आहे की चांगल्या प्रकारचं होईल, म्हणजे त्या गीतेला अलंकार चढवल्यासारखं होईल. हे जसं आहे तसं जर झालं नाही तर उणे पण कोणाला येईल, गीतेलाच येईल. सुंदर लेणे न सुये तई तो मोकळा शृंगार होये ना लेईले तरी आहे तैसे के उचित. आता त्याला उदाहरण दिलं की अलंकार आहेत सोन्याचे, अंगावर नाही घातले तरी ते अलंकारच, आणि अंगावर घातले सगळे तरी त्याचं नाव अलंकारच. का मोतियाची जैसी जाती सोनयाही मान देती ना तरी मानविती अंगेची सडी. आणि जसा मोती जर सोन्याच्या ह्याच्यामध्ये कोंदण केला तर सोन्याला आणि मोत्याला दोघालाही काय होतं की चांगल्या प्रकारचं तेज येतं आणि आकर्षण होतं. एकटाच मोती असला तरी तो चांगलाच आहे. नाना गुंफिली का मोकळी उनी न होती परिमळी वसंतागमीची वाटोळी मोगरी जैसी. तसंच फुलं नुसती ठेवली तरी सुगंधच देतील आणि हार करून गुंफिली तरी सुगंध देतील. त्याचे त्यात वसंत ऋतू आल्यावर आलेला जो मोगरा आहे त्याचा सुगंध तर अधिकच वाढून जातो. तैसा गाणिवेनी मिरवी गीते वीणही रंगू दावी तो लोभाचा बंधू ओवी केला मिया. आता नुसतं काय आहे की गायन करायचं असलं तर त्याच्यात काहीतरी गीत लागतं ना, आणि गीताचे अक्षरं नसले नुसतंच काहीतरी आलाप घेतला तरी ते गोड लागतं. तसं हे सगळी जी काही ज्ञानेश्वरी ती ओवीबद्ध केल्यामुळं तिच्यापासून आपल्याला लाभच होणार आहे. तेणे आबाल सुबोधे ओवियेचे निप्रबंधे ब्रह्मरस सुस्वादे अक्षरे गुंथिली. तेव्हा कोणीही असो, अगदी म्हणजे कळणारा असो न कळणारा असो, आबालवृद्ध जसं आपण म्हणतो तसं सगळ्यांना हे ओवी रूप असलेला हा प्रबंध तो जर नुसता समजणार नाही तर त्या ग्रंथापासून ब्रह्मरसाचं सुस्वाद येईल, ब्रह्मरसाचा अनुभव येईल. अशी ही अक्षरं मी ह्याच्यामध्ये घेईन. आता चंदनाचा तरुवरी परिमळा लागी फुलवरी पारुखणे जिया परी लागे ना की. आता जसं काय आहे की काही झाडं शोधावी लागतात कुठे काय असं, पण जर आपल्याला चंदनाचं झाड शोधायचं आहे आता त्याचा परिमळ किती कुठेही पण राहील, त्याला शोधायला अवघड काही जाणार नाही. तैसा प्रबंधू हा श्रवणी लागत खेवो समाधी आणि ऐकलिया ही वाखाणी काय व्यसन नवी. तेव्हा या ग्रंथाचा जर काही आम्ही श्रवण केलं, लक्षपूर्वक श्रवण केलं तर समाधीच प्राप्त होईल. आणि जर नुसतंच काय आहे ऐकतच राहिला, समाधीपर्यंत नाही गेला तरी रोज ऐकावं अशा तऱ्हेचं व्यसन लागेल. पाठ करिता व्याजे पांडित्ये ती वेशिजे
तई अमृता ते नेणिजे फावलिया. आता नुसता रोज पाठ करत राहिलं तरी त्याला पांडित्य येतं, म्हणजे तो पंडित होऊन जातो. आणि मग अभ्यास करून केलं तर मग अमृतासारखं गोड लागल ना. तैसे नि ऐतेपणे कवित्व झाले हे उपेणे. मनन निधिध्यास श्रवणे जिंतिले आता. तेव्हा एकंदरीत हे काव्य ओवी रूपानं झालेलं आहे. त्याचं जितकं काही आपण अभ्यास करू, जितका विचार करू, ते एक प्रकारे काय आहे, तिथं स्थिरावा घेऊ द्या प्रत्येक ओवीच्या अक्षराच्या ठिकाणी. तर मनन निधिध्यासन म्हणजे सुरुवातीला श्रवण, मनन, निधिध्यासन ह्या सगळ्यानं एक एक क्रमानं आपण हे सगळं प्राप्त करून घेऊ. स्वानंद भोगाची सेल भलतयासीच देईल. सर्वेंद्रिया पोषवील श्रवणा करवी. तेव्हा नुसतं ऐकत राहिलो तरीसुद्धा आपले कान तृप्त होतील आणि आपल्या ठिकाणी आनंदाचा भोग प्राप्त होईल. चंद्रा ते अंगवणे भोगोनी चकोर शहाणे. परी फावे तई चांदणे भलते या. आता चांदण्यात किती अमृत असतं, चांदण्यात काय गोडी असते, ह्याचा भोग कोण घेतो? चकोर. पण बाकीच्याला काय आहे, गोड लागतंच ना, चांदणं चांगलंच वाटतं. तैसे अध्यात्मशास्त्री ये अंतरंगचे अधिकारी ये. परी लोकू वाक्चातुर्य होईल सुखिया. आता जे अध्यात्मशास्त्राचे अभ्यास आहेत ते गीता ग्रंथापासून, ज्ञानेश्वरी ग्रंथापासून अंतरंगामध्ये जातील, अंतरंगी अभ्यास होतील. पण नुसतं जे काही वाङ्मय म्हणून बघतात, कसं आहे ह्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकारचे अलंकार आले, कोणत्या उत्प्रेक्षा आल्या, कोणते उपमा आल्या, असं शोधायला लागले तर ते सुद्धा सुखीच होतील. ऐसे श्रीनिवृत्तीनाथाचे गौरव आहे जी साचे. ग्रंथून हे कृपेचे वैभव ये. तेव्हा प्रत्यक्ष श्री गुरुनाथानं माझ्यावर कृपा केल्यामुळं हा ग्रंथ नाही तर त्यांच्या कृपेचं वैभव या ठिकाणी उभा राहिलेला आहे. क्षीरसिंधू परिसरी शक्तीच्या कर्णकुहरी नेणो कै त्रिपुरारी सांगितले जे. आता ह्या जो काही त्यांचा संप्रदाय तो कसा निर्माण झाला त्याचं सांगतात की सुरुवातीला क्षीरसिंधूच्या परिसरामध्ये प्रत्यक्ष काय आहे, भगवान शंकर आणि उमा म्हणजे पार्वती हे जे दोघंजण बसले होते, तिथं त्यांचा जो उपदेश चालला त्याच्या कानामध्ये जे काही शंकरानं गुह्य असं गुप्त असं ज्ञान द्यायला सुरुवात केली ते क्षीरकल्लोळा आतू मकरोदरी गुप्तू होता तयाचा हातू पैठे झाले. आता काही गोष्टी अशा असतात की गुह्य ज्ञान, गुप्त ज्ञान सगळ्या देखत द्यायचं नसतं, मग एकांतात द्यायचं. पण ते एकांतात बोलत असताना पाण्यात कोण आहे हे कळलं नाही, कारण पाण्यातनं उघडा दिसला नाही. त्याच वेळेस मच्छिंद्रानं माशाचं रूप धारण करून पाण्यातून त्यांचा जो उपदेश तो ऐकलेला आहे. तो मत्स्येंद्र सप्तशृंगी भग्नावयवा चौरंगी भेटला तो सर्वांगी संपूर्ण झाला. आणि तो जे काही मच्छिंद्रनाथ आहेत त्यांनी ते ऐकत ऐकत त्याचा काय केला की अभ्यास केला, अनुष्ठान केलं. आणि ते तिथून निघत असताना जे हातपाय नाही काही नाही असं असणारं त्याला काय आहे चौरंगासारखा पडून राहतो म्हणून चौरंगीनाथ असं जे नाव आलं, त्यांना तो उपदेश केला. मग समाधी अविथया भोगवी वासनायया ते मुद्रा गोरक्षराया दिधली मेनी. तेव्हा ते सगळं त्या ठिकाणी अभ्यास करून करून अगदी काय आहे अशी समाधी घ्यायची की लवकर त्यातनं उत्थान नाही, जेव्हा पाहिजे तेव्हाच बाहेर यायचं. असा अभ्यास या सगळ्या ह्याच्यातून होत होत हे सगळं जे काही त्यांचा चाललेला उपदेशाचा मालिका पुढं गहिनीनाथापर्यंत आलेली आहे, गोरक्षनाथापर्यंत आलेली आहे.
तेणे योगाब्दिजिना सरोवरू विषय विध्वंसक वीरू तिये पदी का सर्वेश्वरो अभिषेक केले. अशा तऱ्हेनं हा जो काही योगरूपी कमलातून निघालेला, त्या सरोवरातून निघालेला आणि ज्यानं हे जे काही लोकाला अडचण करणारे विषय आहेत त्याचा विध्वंस करणारा असा हा जे काही योग आहे, अभ्यास आहे, मंत्र आहे, हा या सगळ्या जे काही गुरुमालिकेत ते सर्वेश्वर आहेत त्यांनी त्याचा अभ्यास करत करत इथं आणलेला आहे. मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव गहिनीनाथा. तेव्हा हे जे काही आहे शांभवी विद्या, कारण शंकरापासून आली म्हणून तिला शांभवी म्हणतात. ते आनंद देणारी, अद्वय आनंद देणारं वैभव आहे. आणि हे सगळं नाथ संप्रदायात पूर्ण अभ्यास करत करत गहिनीनाथापर्यंत आलेले आहे. तेने कळी काळ तू भूता आला देखो निरुता ते आज्ञा श्री निवृत्तीनाथा दिधली ऐसी. आणि त्याच वेळेस ह्या संपूर्ण कळी काळानं पीडित झालेले जे आहेत त्यांना त्यातून बाहेर काढण्याकरता मग हाच अनुग्रह गहिनीनाथानं निवृत्तीनाथाला दिला. आणि निवृत्तीनाथाला आज्ञा दिली की सगळ्यांच्या काय आहे उपयोगाचं असं दे. ते ना आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा हा संसारा झाला तो अमुते. अशा तऱ्हेनं आदिगुरु शंकरापासून ही जी काही शिष्य परंपरा आलेली आहे ती जो बोध घेत घेत इथपर्यंत आली ते माझ्यापर्यंत येऊन पोचलेली आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव